हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शाहू महाराज छत्रपतींचे थेट वारसदार नसल्याच्या वक्तव्यावर संजय मंडलिक ठाम, माफी मागणार नाही, संजय मंडलिकांचं वक्तव्य। संजय मंडलिकांचा बोलविता धनी कोण? मंडलिकांनी त्वरित माफी मागावी, काँग्रेसच्या सतेज पाटील यांची मागणी। मंडलिकांचं वक्तव्य म्हणजे विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत याचं उदाहरण। शरद पवारांचा महायुतीवर निशाणा। संजय मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, डुप्लिकेट शिवसेनेनं सगळं ताळतंत्र सोडलं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। मंडलिकांकडनं बहुतेक स्लिप ऑफ टंग झाली असावी, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करण्याचा हेतू नसावा, भाजपच्या प्रवीण दरेकरांची अजब सारवासारव। पंतप्रधान मोदींनंतर अमित शहांकडनंही नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर पवार गटाचाही नकली राष्ट्रवादी असा उल्लेख। यूपीएच्या 10 वर्षाच्या काळात महाराष्ट्राला काय दिलं याचा शरद पवारांनी हिशोब द्यावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबोल। बारामतीत मूळ पवार आणि बाहेरनं आलेले पवार असे 2 मुद्दे, शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार बाहेरच्या पवार असंही वक्तव्य। अजित पवारांच्या निवडणुकीतही भावंड फिरली, प्रत्येक निवडणुकीत कुटुंबातील सदस्य फिरतात, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। राज ठाकरेंच्या भूमिकेवरनं नागरिक संभ्रमात असल्याच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, मीही सामान्य नागरिक। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का, धैर्यशील मोहिते पाटील 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। वंचितची 5वी यादी जाहीर, धाराशिवमधनं भाऊसाहेब आंधळकरांना उमेदवारी, तर मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य लोकसभेसाठीही उमेदवार जाहीर। नारायण राणेंना तिकिटासाठी झुलवत ठेवलंय, दिल्लीतील त्यांची किंमत कळली, विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची 50% मनस्थिती आमच्या सोबत येण्याची होती, प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं ते सत्य, शरद पवार महायुतीत येणार होते, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्याला फडणवीसांकडनं दुजोरा। छगन भुजबळांना उमेदवारी देत असाल तरच जागा घ्या, नाशिकच्या जागेसाठी भाजपची अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अट, स्वतः छगन भुजबळांचीच माहिती। माढ्यात भाजपच्या बैठकीत शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नानं गोंधळ, शेती योजनेत आर्थिक फसवणूक केल्याचा शेतकऱ्याचा आरोप, टेंभुर्णीतल्या बैठकीतला प्रकार। तडस कुटुंबियांकडनं माझ्यावर अन्याय, मला अपमानास्पद वागणूक, घरातनं हकललं, लोखंडी रॉडनंही मारहाण, भाजपच्या रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचा गंभीर आरोप। माझ्यावरील आरोप विरोधकांचं षडयंत्र, निवडणुका आल्यानं माझ्यावर गंभीर आरोप, रामदास तडस यांनी आरोप फेटाळले, तर न्यायप्रविष्ट प्रकरणावर राजकारण नको, त्यांचा मुलगा पंकज तडस यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये तुफान गारपीट, सिल्लोड तालुक्यातील पालोद आणि अजिंठा परिसरात संध्याकाळी 7 वाजता गारपीट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।